हल्ला सुद्धा रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना पसला नाही. म्हणजे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अंतर्गत काहीतरी राजकारण चाललंय का शरद पवार? नाही, सातत्याने जितेंद्र आव्हाडांचा हाच प्रयत्न असतो की दोन धर्मांमध्ये जास्तीत जास्त तेढ कसा निर्माण होईल. त्यांच्या मतदारसंघामध्ये बहुजन एका धर्माची जास्त बहुसंख्य लोक राहत असल्यामुळे त्या मतांवरती त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचं किंवा देशाच्या भावना काय दुखावल्या जातील याचा काडी मात्रही विचार केला नाही. एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शोभत नाही. त्यांची युवा संघर्ष यात्रा झाली त्यामुळे त्यांना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले अशी टीका केली जाते. काय नाही, युवा संघर्ष यात्रा होण्याच्या अगोदर सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. आणि ते निर्दोष असतील तर घाबरण्याचं काही कुठल्या प्रकारचं कारण पण नाही आहे. आज त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती क्लिअरिटी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी रोहित पवारांची. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याच्याशी राजकीय तुलना करणं हे योग्य नाही आहे. दादा, भुजबळांनी म्हटलं आहे की आम्हाला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला समसमान जागेचं वाटप झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी. ती माफक अपेक्षा तर कोणत्याही पक्षाची असणार आहे, तशी आमच्याही पक्षाची माफक अपेक्षा की समसमान जागा वाटप झाली पाहिजे. ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा असतील ते आफ्टरऑल तिन्ही पक्षाचे जे नेते असतील ते जे ठरवतील तेच मान्य असणार आहे. पण त्याच्यामध्ये ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा असतील आणि ज्या त्या पक्षाला त्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा वाटत असतील त्याचा क्लेम करणं हे स्वाभाविक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.